हॅलो फ्रेंड्स, काही फ्रेंडच्या आग्रहास्तव आपण RRBची ग्रुप डीची PYQ सिरीज चालू करत आहोत. तर आपण आता हे PYQ सिरीज आता रिसेंटली झालेल्या म्हणजे काही दिवसापूर्वी एक्झाम संपलेल्या आहेत ग्रुप डीच्या, तर त्याचे आपण PYQ सिरीज चालू केल्यात. तर आज आपण त्याचा एक पहिला पेपर घेणार आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा बघितल्यानंतर कसा वाटेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज आपण आपला पहिला पेपर म्हणजे PYQ अनालिसिस आपण चालू करणार आहोत. तर आजचा पेपर जो आहे तो म्हणजे कुठला रे, 27/11/2025 ला पहिल्या शिफ्टला झालेला पेपर आज आपण पूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर काय दिले रे आपल्याला, टॅन थिटा बरोबर दिले आपल्याला किती रे, 12/5 दिले. टॅन थिटा 12/5 दिले. तर आपल्याला विचारले काय रे त्यांनी, सेक थिटा विचारले. मग आपण काय करणार, त्रिकोण काढून घ्या. सर्वप्रथम त्रिकोण काढून घ्या. इथला थिटा दिला. टॅन थिटा म्हणजे काय असते रे, समोरची बाजू म्हणजे 12 छेद लगतची बाजू असते. बरोबर, समोरची बाजू छेद लगतची बाजू असते. आता आपण आपल्याला कर्ण माहित नाही. आता इथनं तुम्हाला ट्रिपलेट माहित असेल, 5 12 13चा ट्रिपलेट आहे. म्हणजेच काय रे, कर्ण काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, अदर मेथड. बघा, ह्यांची वेळ आपण ABC देऊया. म्हणजेच काय रे, 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजेच काय येणार रे, AC चा वर्ग येणार. बरोबर, मग 12चा वर्ग किती रे, 144 अधिक 25 म्हणजेच काय येणार रे, AC चा वर्ग येणार. म्हणजेच काय रे, 169 बरोबर AC चा वर्ग येणार. म्हणजेच काय, AC बरोबर किती आला रे, यांचं वर्गमूळ किती केल्यावर किती आलं, 13. म्हणजे आपण डायरेक्ट ट्रिपलेटच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतो. मग आता आपला टॅन थिटा झाला. सेक थिटा म्हणजे काय रे, सेक थिटा म्हणजे काय असते, सेक थिटा म्हणजे काय असते रे, कर्ण छेद लगतची बाजू. मग कर्ण किती आहे याचा, 13 छेद थिटाची लगतची बाजू किती आहे, 5. म्हणजे 13/5 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल, 13/5. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं रे, A आणि B एकत्र काम करून 6 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणजे A अधिक B हिने एकत्र केल्यावर किती दिवसात संपते रे, 6 दिवसात संपते. तर पुढे काय सांगितलंय, B एकटाच ते काम 12 दिवसात करू शकतो. B एकटाच ते काम 12 दिवसात करू शकतो. तर काय विचारले रे, तर A ला दुप्पट काम करण्यासाठी किती वेळ लागेल, A ला दुप्पट काम करण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारले त्याने. मग सर्वप्रथम आपण याचा लसावी काढून घेऊ. 12 आणि 6चा लसावी किती आला रे, 12. म्हणजेच A आणि B एका दिवसात किती काम करणार आहे, 2. आणि B एका दिवसात किती काम करणार आहे, 1. B एका दिवसात 1 काम करणार. तर आपल्याला विचारले काय रे त्यांनी, A एका दिवसात डबल काम किती दिवसात करेल, A चं विचारलं आपल्याला. मग A आणि B मिळून 2 काम करतात आणि B एकटाच 1 काम करतो. म्हणजे यातनं वजाबाकी केल्यावर हा कुठला रे, आपल्याला A चं काम मिळणार. आपल्याला A प्लस B मधनं आपण B वजा केलं तर A चं काम मिळणार. म्हणजे A एका दिवसात 1 काम करतो. परंतु आता काम काय म्हटलं त्यांनी, दुप्पट काम करायचं आहे. म्हणजे 12 गुणिले 2 दुप्पट काम करणार. आणि करणारा काम करणार आता A चं काम करणार आहे दुप्पट काम. A डबल काम करणार. म्हणजे किती आलं रे याचं उत्तर, 24. याचं उत्तर किती आलं रे, 24. म्हणजे कुठलं रे, पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. एवढे सोपे प्रश्न सुद्धा RRB ग्रुप बीच्या एक्झामला पडतात. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड गणित असतात. तर बघा, हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर बघा, तिसरा प्रश्न काय म्हटलंय बघा, 6 खरेदी करा. म्हणजे 6 खरेदी करायचे आपल्याला. 6 खरेदी करा आणि 4 मोफत मिळवा. 4 मोफत मिळवायचे. 6 खरेदी करायचे, 4 मोफत मिळवायचे. तर सारखी योजना समान MRP असलेल्या त्याच प्रकारच्या टिंबा सूट आकर्षित करते. म्हणजे काय सांगितलं रे, आपल्याला टोटल डिस्काउंट काढायचं म्हणजे सूट काढायचे आहे. सूट काढायचे म्हणजे काय रे, 6 खरेदी केल्यावर 4 मोफत आहेत. मोफत किती आहेत रे, 4 आहेत. आणि टोटल घेतले किती रे, 6 आणि 4 किती रे, 10 गुणिले 100. म्हणजे किती आलं रे, याला हे गेला 0 ला 0, 40%. या प्रश्नाचं उत्तर किती आलं रे, 40%. म्हणजे काय करायचं आहे, मोफत जे आलेलं आहे ते वरती लिहायचं
आणि जे टोटल संख्या झाले ते छेदात लिहायचं, गुणिले 100 करायचं, डायरेक्ट तुमचं उत्तर येईल 40%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए हे जो उत्तर बरोबर आहे उत्तर येईल. तर आपले 3 प्रश्न झाले. आता चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर बघा चौथा प्रश्न काय म्हटलंय बघा, की पी हा ABCD आयताच्या आतील कोणताही एक बिंदू आहे, बरोबर. मग त्यानंतर काय दिले, PA PB PC ची व्हॅल्यू दिल्यात, तर आपल्याला PD ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय म्हटलं रे, एक आयत दिलाय आपल्याला, बरोबर. आयतात एक पॉईंट दिलाय समजा P, याला आपण लावून घेऊ A B C आणि D असं दिले आपल्याला, बरोबर. ABCD दिले. मग आपण काय करू, पहिला हे जोडून घेऊ. मग PA ची व्हॅल्यू किती दिली त्याने आपल्याला 98, PA 98 दिले, PB आपल्याला दिले त्याने 91, PC दिले त्यांनी 21 आणि आपल्याला PD ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे याला X धरूया आपण, बरोबर. तर ह्या सूत्रात डायरेक्ट काय करायचं रे, असं डायरेक्ट दिलं असलं तर आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर काय फॉर्म्युला काय रे, तर काय करायचं, AP चा वर्ग अधिक PC चा वर्ग बरोबर काय असते रे, PB चा वर्ग अधिक PD चा वर्ग, बरोबर. तर AP चा वर्ग काय येणार रे, इथे घ्यायचं 98 चा वर्ग अधिक PC चा वर्ग काय रे 21 चा वर्ग, बरोबर काय येणार रे PB चा वर्ग म्हणजे किती रे 91 चा वर्ग अधिक PD चा वर्ग, बरोबर. तर आता आपल्याला 98 चा वर्ग करायचा. तर 98 चा वर्ग काढण्यासाठी काय करणार आपण, 98 म्हणजेच काय असते रे 100 वजा 2 चा वर्ग असते. मग आपण 100 चा वर्ग करून घ्यायचा. इथं 2 शून्य आहेत, इथं 4 शून्य, बरोबर. प्लस 2 चा वर्ग किती रे 4, इथं डायरेक्ट अधिक 4 केलं म्हणून 1004 आलं, वजा यांचा गुणाकार करा 10 गुणिले 2 200 गुणिले 2 किती रे 400 आलं. आता वजाबाकी करायची आपल्याला, 4 ला 4 आला, बरोबर. 0 ला 0, इथे किती आला रे 6 येणार, इथे किती येणार रे 9 येणार, बरोबर. 9604, बरोबर. माझी बेरीज लिहूया 9604 अधिक 21 चा वर्ग किती रे 441, बरोबर. आता आपण 91 चा वर्ग आपण दुसऱ्या पद्धतीने दाखवतो. तर काय करायचं, डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा 91 गुणिले 91. तर कसं करणार आपण, डायरेक्ट ह्यांचा गुणाकार करायचा पहिला 1, नंतर ह्यांचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार 1 गुणिले 9 9 आणि 1 गुणिले 9 9 9 2 18, हातचा आला 1, 9 9 81 आणि 1 82 म्हणजे 82 81, बरोबर. अधिक PD चा वर्ग, इथपर्यंत कळालं तुम्हाला. तर बघा आता यांची बेरीज करायची, म्हणजे 4 4 आणि 1 5, 4 आणि 0 4, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 1045. आता बरोबर यांचं 1045 बरोबर हे आहे तसं राहणार. मग आपल्याला 1045 मधनं हे वजा करायचं आहे, 1045 मधनं 8281 हे वजा करायचं आहे. तर बघा हे आलं 4 4 झालं, 14तनं 8 गेले किती राहिले रे 6, बरोबर. 10तनं 3 गेले राहिले किती रे 7 आणि 10तनं 3 राहिले किती रे 7, बरोबर. 10तनं 3 गेले, आता यात एक 0 राहिलाय, 10तनं 3 गेले राहिले किती रे 7, बरोबर. नंतर 10तनं 9 गेले राहिले किती रे 1, म्हणजे किती राहिले रे 1764 राहिलं, बरोबर. आता 1764 आहे, 1764 कोणाचं वर्गमूळ आहे रे, म्हणजे PD बरोबर 1764. मग 1764 कोणाचं वर्गमूळ आहे रे, आता बघा एकच स्थानी आपलं 4 आले, 4 हे कोणाच्या वर्गात येते रे, 2 च्या वर्गात एक 4 येते आणि 8 च्या वर्गात एक 4 येते. तर आता आपण ऑप्शन कडे बघू, ऑप्शन मध्ये आहे का रे 2 आणि 4 मधलं कुठलं तरी. तर बघा 38 पण आहे आणि 42 पण आपल्याला दिले, म्हणजे आपल्याला सोडवावं लागणार आहे. मग आता काय करणार आपण, रूट काढायला काय करतो रे, इथं काढून दाखवतो बघा तुम्हाला. आता आपल्याला रूट काढायचं आहे 1764. तर आपण काय करतो, सर्वप्रथम शेवटचा आकडा घेतो 2 आणि 8चा, बरोबर. मग शेवटचे 2 आकडे सोडून देतो, मग 17 घेतो. 17 मध्ये काय रे 17च्या अगोदरचा कुठला आहे रे 4 चौक 16, म्हणजे 4चा वर्ग 16 असतोय, म्हणजे ते आधीचा घेणार, म्हणजे एक तर 42 येणार माझं उत्तर, नाही तर 48 येणार. मग आपण काय करतो 45 चा वर्ग काढतो. 45 वर्ग काढला काय करणार 5 5 25, 4 5 20, म्हणजे 45 चा वर्ग हा
ह्याच्यापेक्षा मोठा आला, आपल्याला दिला आकडा हा ह्याच्यापेक्षा मोठा आला, म्हणजे उत्तर काय येणार आहे 42. म्हणजे जर करेक्ट उत्तर काय येणार आहे 42, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा जरा क्वेश्चन जरासा डोकं लावण्यासारखा प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये एखादा प्रश्न तरी असा पडतोच. तर तुम्ही हे प्रश्न जरा व्यवस्थित समजून घ्या. हा फॉर्म्युला तुम्हाला यात माहित असेल तरच हा प्रश्न सुटणार आहे, नाहीतर हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. तर बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो तुम्ही सोडवून घ्यायचा आहे. पुढचा क्वेश्चन काय दिला रे? खालीलपैकी कोणते गुणोत्तर 3:2 समतुल्य आहे? आता काय दिले त्याने? 3:2 समतुल्य आहे असं विचारले, म्हणजे त्याच्या पाड्यात 3:2 येणार. आणि ऑप्शन मध्ये काय दिले बघा, 53, 38, 52, 34, 51, 37, 54, 36 असं दिले. बरोबर, 54, 36. आता 3 आणि 2 मध्ये कोण डिवाइड आहे रे? तर हे बघा, हे डायरेक्ट आपल्याला बघता बघता कळते. बघा, हे किती आहे रे? 18x3 आहे. आणि हा किती आहे रे? 18x2 आहे. बरोबर, म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं रे? 18ला 18 गेला, 3/2. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे प्रश्नातच आपल्याला दिले की नेमकं काढायचं काय आहे ते डायरेक्ट दिले, फक्त संख्या गुणाकार करून आपल्याला दिलेला आहे. हा प्रश्न डायरेक्ट तुम्ही बघताच आणि 4-5 सेकंदात सॉल्व्ह केला पाहिजे. हा प्रश्न सोडवायची पण गरज नाही, तुम्ही ऑप्शन बघून डायरेक्ट टिक करू शकता. तर असा हा सोडवायचा आहे. तर पुढे बघा, पुढचा क्वेश्चन काय दिला बघा. हा बॉटमचा प्रश्न पडला एखादा, की आपल्याला व्हॅल्यू दिल्या, ते आपल्याला व्हॅल्यू काढायची की नेमकी व्हॅल्यू काय येणार ते. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 काय दिले आपल्याला? P बरोबर 6 दिले आणि Q बरोबर -3 दिले. बरोबर, तर आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची रे? P चा क्यूब -3 P² अधिक 3P अधिक 3Q अधिक 3Q² अधिक Q चा क्यूब असं दिले आपल्याला. बरोबर, मग आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून घेऊया. P चा क्यूब किती रे? 6 चा क्यूब 216 वजा P² साईज आहे 36, 36 गुणिले 3 किती रे? असं आहे तसं लिहून घेऊया, आपल्याला माहित नाही आता. 36 गुणिले 3 आहे तसं लिहून घेऊया. अधिक 3 गुणिले 6 18. आता बघा, हे वजा मध्ये दिले म्हणून काय येणार? 3 त्रिक 9. परत इथं वजा चिन्ह, इथं अधिक चिन्ह आहे, मग वजा चिन्ह येणार. वजा किती येणार आहे? 3 त्रिक 9 आणि याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 9 त्रिक 27. बरोबर, 9 त्रिक 27 येणार. कारण कसं आहे, इथं स्क्वेअर दिलाय आपल्याला. बरोबर, स्क्वेअर दिल्यावर काय होते रे? चिन्ह स्क्वेअर दिल्यावर प्लस येत आहे, त्यामुळं याचं उत्तर इथं काय येणार रे? प्लस येणार. हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर बघा, हाला प्लस आणि इथं क्यूचा क्यूब केले. क्यूब केल्यावर काय होते? ज्यावेळी मायनस आपण क्यूब करतो तर ते मायनस मध्येच राहतं. मग वजा 3 चा क्यूब किती रे? वजा 27. बरोबर, आता आपल्याला अधिक वजा बाकी फक्त करून घ्यायचं आहे. तर बघा, 27 ला 27 गेला. बरोबर, 27 ला 27 गेला. आता आपल्याला काय करायचं? हायच लिहून घ्या. 216 वजा 36 त्रिक किती रे? 3 त्रिक 9, 90 अधिक 6 त्रिक 18, 90 अधिक 18 किती रे? 108. बरोबर, हे अधिक 18तनं 9 गेले, 18तनं 9 गेला की राहते किती रे? 9 राहणार. बरोबर, मग बघा 216 मधनं 108 वजा करा, राहिले किती रे? 108 अधिक 9 म्हणजे उत्तर किती आलं रे? 117. हे जर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर आहे. तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला सोडवायचा आहे. आता यात कोण दिले रे? स्मृती आहे. स्मृती एक व्यक्ती आहे. स्मृती काय करते? एका शॉपिंग मॉलला जाते. बरोबर, शॉपिंग मॉलला जाते. जाताना त्याचं स्पीड किती आहे रे? 21 किलोमीटर प्रति तास आहे. 21 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर, जाताना. आणि येताना काय म्हटलं रे? येताना 69 किलोमीटर प्रति तास आहे. येताना 69 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्याचा आपण टोटल सरासरी वेग काढायचा आहे.
सरासरी वेग करताना काय करणार आहे आपण? सर्वप्रथम काय करतो आपण सरासरी वेगला? सरासरी वेग म्हणजे काय रे? सरासरी वेग म्हणजे काय? बरोबर काय असते रे? टोटल डिस्टन्स म्हणजे टोटल अंतर म्हणजे काय? एकूण अंतर छेद एकूण वेळ असते. हे सर्वांनाच माहित आहे. बरोबर? एकूण अंतर छेद एकूण वेळ. आपल्याला यात अंतर दिले का रे? नाही दिलेलं. आपल्याला यात स्पीड दिले. बरोबर? मग अंतरला आपण डी मानून घेऊया. अंतरला आपण डी मानून घेऊया. मग समजा इथनं आपल्याला स्मृती शॉपिंगला चालल्या. जाताना डी गेली, येताना डी आली. म्हणजे किती झाला रे? 1 डी आणि हा 1 डी. टोटल किती झाले? 2 डी. म्हणून 2 डी आलं. बरोबर? एवढं कळालं? जाताना डी, येताना डी, 2 डी झाले. एकूण वेळ काय झाला रे? एकूण वेळ म्हणजे काय? जाताना डी गेली ते अंतर. डी अंतर गेली 21 च्या स्पीडने. बरोबर? आणि येताना काय गेली? येताना पण डीच अंतर. अंतर तर चेंज होणार नाही. अंतर तर डीच राहणार. येताना डी अंतर ती आली 69 च्या स्पीडनं. एवढं कळालं तुम्हाला? जाताना डी गेली ती 21 च्या स्पीडनं, येताना डी आली 69 च्या स्पीडनं. तर काय होणार रे? 2 डी आहे तसं लिहून घ्या. इथं आपण डी कॉमन घेऊया. डी कॉमन घेतल्यावर काय येणार रे? 1/21 प्लस 1/69. हा असं राहिलं. हे कळालंय सर्वांना? तर बघा, हा डी कट झाला, त्या डीला तो डी कट झाला. मग राहिलं काय रे आपल्याकडे आता? 2/1/21 अधिक 1/69. बरोबर? एवढं राहिलं. तर आता अधिक आहे. अधिकला काय करतोय रे आपण? तिरकस गुणाकार, छेदांचा गुणाकार. म्हणजेच काय येणार रे? 2/69 अधिक 21 किती येते रे? 90. छेद काय येणार? 21 × 69. बरोबर? तर काय येणार याचं उत्तर? 2 × 21 × 69 छेद 90. बरोबर? तर बघा, यामध्ये काय केलं मी? छेदाचा छेद गेला वरती. जर तुम्हाला हे माहित नसेल कशी प्रोसेस होते, तर याच्यावर आपण एक व्हिडिओ टाकलाय. तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की ही प्रोसेस नेमकी अधिक असल्यावर काय होतं, वजा असल्यावर काय होतं. तर ते तुम्हाला त्यातून समजून जाईल. आता ही स्टेप आली आपली. बरोबर? आता ही स्टेप आली. तर आता काय करणार? आपण डायरेक्ट भाग घालू शकतो. बघा, 3 ने भाग जातं. 3 7 21, 3 त्रिक 9 आणि 0 ला 0. बरोबर? आता ह्याला पण 3 ने भाग जातं. बरोबर? 3 10 30. बरोबर? 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे आता आलं किती रे उत्तर आपलं? 23 × 14. आपल्याला हे काढायचं आहे. बरोबर? आणि छेदात आपला 10 आहेच. 23 × 14 त्रिक 42, 4, 14 दुनी 28 आणि 4 32. म्हणजे आलं किती रे? 322 छेद 10. म्हणजे किती आलं रे? 32.2. हे जर बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे जर बरोबर उत्तर आहे. तर पेपरात तुम्ही एवढा मोठा सोडवणार आहे काय रे? तर पेपरात बघा, असं जर फॉर्म्युला तुम्ही सोडवायला गेला तर किती वेळ लागला रे? भरपूर वेळ लागला. तर पेपरात आपल्याला एवढी स्टेप लिहायची आहे का रे? तर नाही लिहायची. मग पेपरात आपण काय करणार? डायरेक्ट पेपरात आपण काय करणार? पेपरात आपण करायचं कसं रे? आता बघा, पेपरात आपण लिहायचं सरासरी स्पीड. सरासरी म्हणजे काय रे? सरासरी म्हणजे काय करायचं? 2. समजा पहिल्या स्पीडला मी ए मानू, दुसऱ्या स्पीडला मी बी मानतो. छेद ए अधिक बी करायचं. डायरेक्ट तुम्हाला येतं. आता मगाशी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. तर शेवटी फॉर्म्युला बघा, तोच फॉर्म्युला इथे कन्वर्ट झालाय. तोच फॉर्म्युला तुम्हाला इथं डायरेक्ट दिसतो. ते आपण डायरेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजेच काय रे? 2 × 21 × 69 छेद 21 अधिक 69. बरोबर? म्हणजे काय आलं रे? 2 × 21 × 69 छेद 90. म्हणजे उत्तर काय आलं रे? उत्तर तेच आले 32.2. पेपरात आपल्याला डायरेक्ट पद्धतीने सोडवायचं आहे. परंतु तुम्हाला ऍक्च्युअल कन्सेप्ट कसं ते कन्वर्ट होतं ते तुम्हाला यातून मी या एक्झाम्पल माध्यमातून तुम्हाला दाखवलंय. तर हा झाला प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 8 घ्या. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न क्रमांक 8 तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 8.
प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते रे, सोनियाचे लग्न 15 वर्षापूर्वी झाले. सोनियाचे लग्न 15 वर्षापूर्वी, 15 वर्षाआधी झाले, 15 वर्षापूर्वी झाले. तिचे सध्याचे वय लग्नाच्या वयाच्या 8/5 आहे. म्हणजे काय रे, सध्याचं वय किती आहे रे, लग्नाच्या वयाच्या 8/5 आहे. लग्नाच्या वयाच्या 8/5 आहे असं दिले. बरोबर, लग्नाच्या वयाच्या 8/5 आहे. लग्नाच्या वेळी तिची बहीण 8 वर्षांनी लहान होती, तर तिचे बहिणीचे सध्याचे वय शोधा असं म्हटलं. म्हणजे बहिणीचं वय किती आहे रे, बहीण तिच्यापेक्षा 8 वर्षाने लहान आहे, 8 वर्षानं, तर सध्याचं वय तिचं शोधायचं आपल्याला. बरोबर, लग्नाच्या वेळी 8 वर्ष लहान आहे. आता बघा सध्याचं वय किती आहे रे तिचं, बघा सध्याचं वय आपण काय म्हटलंय, 8/5 लग्नाची वय आहे. म्हणजे काय येणार रे, सध्या छेद लग्नाच्या वयाचं वय बरोबर 8/5 आहे. बरोबर, त्याचं सध्याचं वय जर 8 असेल तर त्याने एक वाक्य दिले बघा, 15 वर्षापूर्वी त्याचं लग्न झाले. म्हणजे ह्यांच्यातला गॅप म्हणजे हे 15 वर्ष असणार आहे. बरोबर, 8/5 म्हणजे रेशो किती आहे रे, 3 रेशो बरोबर 15 वर्ष आहे, 15 इयर्स आहे. बरोबर, म्हणजे 1 रेशो बरोबर किती आलं रे, 5 इयर्स आलं. बरोबर, 1 रेशो 5. आणि सध्याचं वय किती आलं रे त्याचं, 8 आहे. 8 किती आहे रे, सध्याचं वय 40 आहे तिचं. सध्याचं सोन्याचं वय 40 आहे. सोन्याच दिले ना आपल्याला, हा सोन्याच दिले, सोन्याचं वय 40 आहे. तर त्याने काय म्हटलं, सोन्याच्या बहिणीचं सध्याचं वय, परंतु त्याची बहीण 8 वर्षांनी लहान आहे असं म्हटलंय. म्हणजे ह्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, म्हणजे किती आहे रे, 32 वय आहे. म्हणजे त्याच्या बहिणीचं सध्याचं वय किती आहे रे, 32 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. तर 9वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर सोडवायचा आहे. तर काय म्हटले बघा, एका फळ विक्रेत्याने 150 आंबे विकत घेतलेत. त्याने अशा किमतीला विकले की 120 आंब्याची विक्री किंमत 150 आंब्याच्या खरेदी किमती इतकी आहे, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधायची आपल्याला. म्हणजे काय म्हणले रे, 120 आंब्याची विक्री किंमत ही बरोबर 150 आंब्याच्या खरेदी किमती एवढे आहे. बरोबर, मग काय करायचं आपण, विक्री छेद खरेदीचा रेशो काढून घ्यायचा. म्हणजे काय रे, ह्याला इकडे करून घ्यायचं आणि ह्याला इकडे करून घ्यायचं. म्हणजे काय रे, 150/120. बरोबर, 150, शून्याला शून्य गेला, मग 3×5 15, 3×4 12. बरोबर, खरेदी किंमत आली माझी 4, विक्री किंमत आली 5. म्हणजे विक्री किंमत जास्त आली म्हणजे काय रे, आपल्याला फायदा झाला. एक गणितात आपल्याला फायदा झालाय की तोटा झालाय हे पण काढायचं असते. या गणितात त्यांनी डायरेक्ट म्हटले की नफा किती झालाय, याच्यावर पण तुम्ही डायरेक्ट काढू शकता. बघा, खरेदी किंमत माझी 4 आहे, विक्री किंमत माझी 5 आहे. म्हणजे काय रे, फायदाच झालाय. फायदा कितीचा झाला रे, मला 1चा. नफा किंवा तोटा कायम काढताना कशावर काढतात रे, खरेदी किमतीवर काढतात. म्हणून 1 छेद खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजे काय येणार रे, बरोबर 25% हे जर बरोबर उत्तर येणार. 25% या प्रश्नाचा बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन, तुम्ही प्रश्न क्रमांक 10 हा तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 10. क्वेश्चन क्रमांक 10 काय म्हटलं बघा, 325 मीटर लांबीची एक ट्रेन 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या एका माणसाला 45 सेकंदात मागे टाकते. बरोबर, विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या 440 मीटर लांबीच्या ट्रेनला पूर्णपणे ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल. म्हणजे काय म्हटलं रे बघा, पहिल्या ट्रेनची लांबी दिली आपल्याला 325. बरोबर, माणसाचा वेग दिला किती, 5 किलोमीटर प्रति तास. बरोबर, आणि त्याला ओलांडते किती सेकंदात, तो 45 सेकंदात दिले पहिला. बरोबर, दुसरं काय दिले त्यांनी आपल्याला, दुसऱ्या ट्रेनची लांबी दिली 440. बरोबर, 440 मीटर लांबीची आहे आणि तिला ओलांडण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल असे म्हटले. आणि त्याचं स्पीड दिले आपल्याला 20 किलोमीटर प्रति तास. परंतु इथं काय म्हटले बघा, एक अजून एक वाक्यात महत्वाचं आहे. म्हणजे कसं, 320 मीटर लांबीची वेगाने जाणाऱ्या एका माणसाला 45 सेकंदात मागे टाकते. म्हणजे काय रे, दोघांचं एकच डायरेक्शनला आहे, दोघं पण एकाच बाजूला चालत. म्हणजे मी पण ट्रेन पण इकडे चालले तर माणूस पण इकडे चाललाय, हा सेम डायरेक्शन आहे. आणि दुसऱ्यात काय म्हटलं रे,
40 मीटर लांबीच्या ट्रेनला पूर्णपणे ओलांडण्यासाठी विरुद्ध दिशेने, तर म्हटलं का विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर म्हणजे अपोजिट साईडने येत आहे ट्रेन. तर बघा सर्वप्रथम आपण काय काढून घ्यायचं यात, पहिला आपण ट्रेनचं स्पीड काढून घेऊया. ट्रेनचं स्पीड काढून घेऊया म्हणजे काय असते रे, टोटल डिस्टन्स किती असते रे, 325 म्हणजे ट्रेनची लांबी घ्यायची असते. ज्यावेळी सेम डायरेक्शनला जात असते त्यावेळी त्यांची स्पीडची वजाबाकी होते. आता ट्रेनचं स्पीड आपण x मानू, वजा 5 किलोमीटरला मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी काय करतो रे आपण, 5/18 करतो, बरोबर, गुणिले बरोबर काय येणार रे 45 सेकंद म्हणजे टाइम बरोबर आला. टाइम बरोबर काय असते रे, डिस्टन्स अपॉन स्पीड बरोबर टाइम आलं, बरोबर. मग आता आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे म्हणजे काय येणार रे 325. आता छेदाचा छेद हा अंशात जातो, भागिले x वजा 5 गुणिले 5 बरोबर 45 आलं, बरोबर. हे वाक्य तुम्हाला कळालं असेल, 45 आलं, 45 आलं. आता काय करायचं, आता कटिंग चालू करायचं. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 5 45, बरोबर. 5 एके 5, 5 सक 30, 5 5 25, बरोबर. 13 5 65, बरोबर. तर काय येणार इकडे राहिले किती रे 26, बरोबर x वजा 5, बरोबर. म्हणजे x बरोबर किती आलं रे 26 अधिक 5 किती रे, 26 अधिक 5 किती आलं रे 31 किलोमीटर प्रति तास, बरोबर. आता आपल्याला ट्रेनची स्पीड गावलेलं आहे. आता काय म्हटले रे, विरुद्ध ट्रेनला ओढण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं म्हटले. मग विरुद्ध ट्रेनची लांबी किती आली रे, ज्यावेळी विरुद्ध ट्रेन असेल त्यावेळी दोन्ही ट्रेनची लांबी ऍडिशन होते म्हणजे काय येणार रे 325 अधिक 440 छेद. आता स्पीडाची काय होणार आहे ऍडिशन होणार, याचे किती आहे 31 आणि याचे किती आहे रे 20 म्हणजे 31 अधिक 20 हा आहे किलोमीटर मध्ये. याला मीटर पर सेकंड करण्यासाठी काय करणार 5/18 बरोबर आपल्याला काढायचं आहे. टाइम आपल्याला काढायचा आहे. मग यांची बेरीज करून घ्या. 440 अधिक 325 म्हणजे किती रे 765 आलं, बरोबर. 18 छेदाचा छेद आहे म्हणजे हा गेला वरती, बरोबर. आता हे किती आहे रे 31 अधिक 20 किती रे 51 गुणिले 5 आलं, बरोबर. आता बघा, आता आपण 5 ने भागवून घ्या. 5 एके 5, 5 एके 5, बरोबर. राहिले 2 आणि वरचा 6 घेतला खाली म्हणजे 5 5 25, राहिले किती रे 1, 26 मधला 25 गेले, राहिले 1 आणि 5 त्रिक 15, बरोबर. आता बघा 153 आणि 51 म्हणजे काय होणार 51 एके 51, 51 त्रिक किती रे 153, बरोबर. म्हणजे 18 त्रिक किती आलं रे उत्तर 54 सेकंद. 54 सेकंद कुठल्या ऑप्शन मध्ये रे, पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा प्रश्न 10 झालेले आहेत. आता 11वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 11 प्रश्नात काय काढायला सांगितले बघा. आता आपले 10 क्वेश्चन झाले. आता 11वा क्वेश्चन. 11 क्वेश्चन मध्ये काय काढायचं रे, 11वा क्वेश्चन आपल्याला सोडवायचं. 11वा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, आपल्याला काही आकडे दिले आहेत. त्यांनी आकडे दिले त्यामध्ये काय विचारले, मोड विचारलाय. मोड म्हणजेच काय रे बहुलक विचारले. बहुलक म्हणजेच काय, कोणती संख्या सर्वात जास्त वेळा येते ती संख्या म्हणजे तिची बहुलक असणार. मग बहुलक यामध्ये आता ऑप्शन बघायचे. ऑप्शन मध्ये काय 85 84 87 83 असं दिले. ऑप्शन बघायची पण गरज आहे किंवा नाही बघितलं तरी पण चालते. आता आपण सगळ्यात जास्त कोणता का दिसतो रे 95 बघा. 95 बघा 1 2 आणि किती रे 95 नाही आहे म्हणजे 95 2 वेळा आलाय माझा, बरोबर. आता बघा 85 किती वेळा आला रे, ऑप्शन नुसार बघा 85 किती वेळा आला रे, 85 मोजायचं किती आलाय 1 2 3 4, 85 4 वेळा आलाय. 84 किती वेळा आला रे माझा, 84 बघा 1 एकदाच आलाय, 84 एकदाच आलाय. 87 किती वेळा आला रे, 87 नाहीच आहे ऑप्शन मध्ये. त्यानंतर 83 किती वेळा आलाय रे, 83 एकदाच आलाय. मग सर्वात जास्त वेळा कोणता आलेला असतो की नाही तो त्याचा
मोड असतो, म्हणजेच काय बहुलक असतो. बहुलक म्हणजे काय रे, सर्वात जास्त वेळा कोणती संख्या आली रे, 85. म्हणजे 85 हे जर बरोबर उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे जर बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न ज्यावेळी तुम्हाला दिसेल तर टोटल मोजायला चालू करायचं. मोड ज्यावेळी विचारला असेल कोणती संख्या सर्वात जास्त वेळ आली असेल तर ते त्या संख्येचा मोड असणार आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा. वॉशिंग मशीनची किंमत टीव्हीच्या किमतीपेक्षा 40% कमी आहे असं म्हटलंय. समजा वॉशिंग मशीन आणि टीव्ही असं धरूया आपण. वॉशिंग मशीनची किंमत टीव्हीच्या किमतीपेक्षा 40% कमी आहे. टीव्हीची किंमत आपण समजा 10 धरूया, तर वॉशिंग मशीन 40% कमी आहे, म्हणजे किती आलं रे, 6 आलं. बरोबर, 40% म्हणजे 6 आलं. आता काय म्हटलंय बघा त्यांनी, इफ आता बघा मराठीत बघा, जर वॉशिंग मशीनची किंमत 52% वाढ झाली, वॉशिंग मशीनची किंमत काय झाली रे, 52% वाढ झाली. बरोबर, आणि टीव्हीची किंमत 76% घट झाली, 76% घट झाली, 76% घट झाली. तर काय म्हटलंय, तर 5 वॉशिंग मशीन आणि 2 टीव्हीच्या खर्चात किती टक्केचा फरक पडेल असं त्यांनी म्हटलंय. बरोबर, तर 5 वॉशिंग मशीनची किंमत सुरुवातीला किती होती रे माझी, 30 रुपये होती. बरोबर, आणि 2 टीव्हीची किंमत किती होती रे, 20 रुपये. म्हणजे टोटल माझा पहिला किती खर्च होता रे, 50 रुपये माझा खर्च होत होता पहिला. माझा खर्च पहिला किती होत होता रे, 50 रुपये होत होता. आणि आता आपल्याला आत्ताचा खर्च काढायचा आहे. तर काय होणार, तर आत्ताचा खर्च काढायचा तर काय करणार आपण, 30 ला 52% वाढवा, म्हणजे किती झालं रे, 30 गुणिले 152 छेद 100 करा. बरोबर, म्हणजे किती आला रे, शून्याला 0 गेला, याला भाग घालवा, 3 दुनी आपलं गुणाकार करा, 3 दुनी 6, 3 5 15, हातचा आला 1 छेद 10 आला, म्हणजे किती आलं रे उत्तर, 45.6 आलं. बरोबर, आता माझा 5 वॉशिंग मशीनचा खर्च 45.6 आहे. आता इथं बघा, आता आपली किंमत किती होती रे, 20 रुपये होती. बरोबर, 76% कमी झाले. बरोबर, 76% कमी झाले, म्हणजे व्हॅल्यू किती आले रे, 100 मधून 76 गेले, किती राहिले रे, 24. म्हणजे 20 आपल्याला फक्त 24% काढायचं. बरोबर, मग काय येणार रे, 20 5 24 आलं. बरोबर, 20 5 100 आलं. मग 24 भागिले 5 किती रे, 4.8 आलं. बरोबर, 4.8 आलं. तर त्या आत्ता यांची बेरीज करून घ्यायची, म्हणजे किती आलं रे बघा. बेरीज करताना त्यावेळी तुमचा पॉईंट वगैरे चुकत असेल तर काय करायचं, सर्वप्रथम असं मांडून घ्यायचं, म्हणजे तुमचं पॉईंट चुकत नाही. 4.8 म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्यायचा, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही. तर काय करायचं, 6 आणि 8 किती झालं रे, 14, हातचा आला 1. बरोबर, 5 आणि 5 किती रे, 10, हातचा आला 1. म्हणजे किती झालं रे माझं उत्तर, 50.4. म्हणजे पहिला किती किंमत होती रे माझी, 50 होती, आणि आता किती झाले रे, 50.4. म्हणजे किती नाही वाढ झाली रे माझी, 0.4 ने वाढ झाली. म्हणजे टोटल आपल्याला खर्चात वाढ झाली किती रे, 0.4 मध्ये. म्हणजे 0.4 कितीने वाढ, म्हणजे कितीवर वाढ झाली रे, 50 वर, गुणिले 100. बरोबर, 50 1 50, 50 2 100, 0.4 गुणिले 2, 0.8% वाढ, 0.8% वाढ. हे प्रश्नाचं बरोबर उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 12वा. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 13वा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणते बघा, एक भरीव लंब वर्तुळाकार दंडगोलाचे पृष्ठफळ, एक भरीव दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ 542 सेंटीमीटर वर्ग आहे. बरोबर, एकूण पृष्ठफळ म्हणजेच काय रे, एकूण पृष्ठफळाचं दंडगोलाचं काय असते रे, दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ. तर काय येते रे, दंडगोलाचे एकूण
पृष्ठफळ काय असते रे 2πrh प्लस 2πr स्क्वेअर बरोबर. मग काय येणार आहे कॉमन 2πr कॉमन h प्लस r. हा झाला दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर. आता पुढे काय म्हटलंय हा आपल्याला दिला किती त्यांनी दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ दिले किती आपल्याला 542 सेंटीमीटर क्यूब दिले बरोबर. 542 सेंटीमीटर क्यूब दिले नाही सेंटीमीटर स्क्वेअर द्यायला पाहिजे इथं बरोबर. सेंटीमीटर स्क्वेअर कारण पृष्ठफळ दिले घनफळ असतं तर क्यूब आलं असतं बरोबर. तर घन हे झालं. त्यानंतर काय बोलले बघा त्याचे वक्र पृष्ठफळ हे एकूण पृष्ठफळाच्या 2/5 आहे बरोबर. वक्र पृष्ठफळ त्याने काय दिले पृष्ठफळ एकूण पृष्ठफळाच्या म्हणजे 542च्या किती दिले रे 2/5 दिले. तर वक्र पृष्ठफळ त्याचा काढायचं आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे डायरेक्ट आपल्याला ही स्टेप काढायची आहे. हे फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालत होता डायरेक्ट आपल्याला ही स्टेप असं लिहून डायरेक्ट काढायचं होतं. मग हे आपल्याला काढल्यावर काय येणार रे पहिला आपण भागाकार करण्यापेक्षा गुणाकार करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं पडेल. 8 5 दुनी 10 छेद 5 बरोबर. 5 दुनी 10 बरोबर. राहिला 8 8 5 एके 5 राहिले 3 5 एक्क 30 म्हणजे 216 पॉईंट माझं काहीतरी उत्तर येणार. ऑप्शन कुठला आहे रे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पूर्णपणे काढायची गरज नाही कारण ऑप्शन त्याच्यात जवळपास दिलेलाच नाही. त्यानंतर 218 212 दिले आपल्याला 216 पॉईंट काढले त्यामुळे 216 हे त्याचं बरोबर उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 13वा. आता बघा प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न क्रमांक 14वा बघा. प्रश्न क्रमांक 14वा काय म्हटलं रे प्रश्न क्रमांक 14 काय म्हटले बघा एका वर्गातील 26 विद्यार्थ्यांचे सरासरी वय म्हणजे 26 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 26 आहे बरोबर. शिक्षकाचे वय समाविष्ट केल्यास संपूर्ण गटाचे वय 27 होते. शिक्षकाचं वय जमा केल्यास तर संपूर्ण गटाचे वय 27 होते. तर शिक्षकाचे वय किती आता बघा 26 विद्यार्थी होते आणि त्यांचं 26 वय होतं. प्रत्येकाचं 26 वय होतं बरोबर. म्हणजे काय येणार रे 26 गुणिले 26 अधिक शिक्षकाचं वय मिळवलं तर काय होणार रे 27 गुणिले 27 होणार कारण आता शिक्षक पण ऍड झाला. पहिला 26 विद्यार्थी होते आता शिक्षक पण ऍड झाला. मग यांची बेरीज काय येणार व आणि सरासरी 1 ने वाढली आपली म्हणून 27 गुणिले 27 आलं बरोबर. मग 26 चा वर्ग किती आहे रे 26 चा वर्ग किती आहे 625 676 बरोबर अधिक x बरोबर किती रे 729 बरोबर. मग आता x काढायचं. x काढायला काय करणार हे मला इथनं वजा करायचं म्हणजे काय 676 यातनं मला वजा करायचं म्हणजे किती आलं रे 3 12 5 5 53 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 53 हे त्याचं वय येते म्हणजे किती आलं रे. आता आपण एवढी मोठी स्टेप करणार आहे का रे तर एवढी मोठी स्टेप आपण नाही करायची आहे. मग डायरेक्ट कसं सोडू शकतो आपण हे गणित डायरेक्ट पण आपण डायरेक्ट पद्धतीने सोडू शकतो. आता बघा टोटल वय वाढले किती रे 1 शिक्षक म्हणून टोटल वय किती झाले रे शिक्षक धरून टोटल विद्यार्थी किंवा मुले टोटल माणसे किती झाली 27 1 ने वाढले 27 गुणिले 1 27 गुणिले 1 बरोबर 27 कारण 1 ने वाढले आणि टोटल 27 आहेत म्हणून 27 गुणिले 1 27 आलं. आणि जुनी सरासरी किती होती रे माझी 26 म्हणून 26 अधिक 27 करा किती येते रे उत्तर 53 हे जर बरोबर उत्तर आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा सोडू शकता एवढी मोठी स्टेप करायची गरज नाही. तुम्हाला परत एकदा सांगतो बघा कसं येणार ते. डायरेक्ट सांगतो बघा तुम्हाला कसं सोडवायचं. आता बघा 26 होतं विद्यार्थी 26 हे होतं 26 ॲव्हरेज होतं म्हणजे सरासरी होती. शिक्षकाचे वय वाढले तर त्यांची सरासरी 27 झाली बरोबर. 26 विद्यार्थी होते 26 सरासरी होते आता 27 झाले म्हणजे वाढले किती रे 1 न वाढलं किती विद्यार्थ्यामध्ये टोटल 27 ने विद्यार्थी म्हणून 27 ऍड करा. जुनं सरासरी किती होते रे 26 म्हणून 26 अधिक 27 बरोबर 53 याचं बरोबर उत्तर आहे. 53 इज राईट आन्सर.
तर आपले 14 प्रश्न झालेत. आता पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 15 तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तर सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न काय म्हणतोय बघा, एक कंटेनर 2/5 म्हणजे एक कंटेनर 2/5 निळ्या रंगाने भरलाय. निळ्या रंगाने भरलाय. पुढे काय म्हटलंय, उर्वरित कंटेनरचा 1/3 काळ्या द्रव्याने भरला आहे. तरीही उर्वरित कंटेनरचा 5/6 पिवळ्या रंगाने भरलेला आहे, पिवळ्या द्रवाने भरलेला आहे आणि उरलेले 4.2 लिटर पांढऱ्या रंगाचे आहे. तर कंटेनरची एकूण क्षमता शोधा असं म्हटलंय. मग आता बघा सगळे 2/5 1/6 असं दिलंय. तर आपण काय करूया, कंटेनरला टोटल आपण 100 मानूया. आपण मानलं 100 मानलं, बरोबर. 100चं काय म्हटलं रे त्यांनी, 100चं किती म्हटलंय, 2/5 निळ्या रंगाने भरलाय. म्हणजे किती रे, 2/5 म्हणजे किती, 2/5 किती येणार रे, म्हणजे किती आला रे, 40 भरलाय, बरोबर. 40 कुठल्या रंगाने रे, निळ्या रंगाने दिल्याप्रमाणे 40 हे निळ्या रंगाने भरले. आता पुढे काय म्हटले बघा, उर्वरित कंटेनरचा 40 इथं संपले, राहिले किती रे, 60 राहिले. 40 भरले, 60 राहिले. आता काय म्हटले बघा, उर्वरित कंटेनरचा 1/3 उर्वरित कंटेनरचा 1/3 म्हणजे किती रे, 60चा 1/3 60चा 1/3 म्हणजे किती रे, 20. 3 1 3 20 म्हणजे 20 भरलेला आहे, बरोबर. 20 कुठल्या रंगाने भरले, तर काळ्या रंगाने भरले. इथं दिले त्यांनी काळ्या रंगाने भरले, बरोबर. काळा रंग भरलाय. मग काय म्हटलं बघा, काळा रंगाने भरला. चला आता तरीही उर्वरित कंटेनरचा, अजून उर्वरित कंटेनरचा म्हणजे आता राहिले किती रे, 60 मध्ये 20 गेले, राहिले किती रे, 40. 40 मध्ये 1/6 म्हणजे किती, 1/6. 40चा 1/6 40 गुणिले 1/6 40 गुणिले 1 नाही, उर्वरित कंटेनरचा 5/6 म्हटले त्यांनी. काय म्हटलं रे, उर्वरित कंटेनरचा 5/6 काय केले, पिवळ्या रंगाने भरलाय. तर हा पिवळ्या रंगाने भरलाय, बरोबर. हा पिवळ्या रंगाने भरलाय 5/6, बरोबर. मग काय म्हटले त्यांनी, भरलेला आहे आणि उरलेले 4.2 लिटर पांढऱ्या रंगाचे आहे. म्हणजे उरलेले, आता बघा इथं टोटल 6 भाग होते, 6 मधले 5 भाग गेलेत, म्हणजे किती राहिले रे, 40 गुणिले 1/6 भाग झाले, बरोबर. 40 गुणिले 1/6 भाग झाले. मग 40 गुणिले 1/6 भाग बरोबर किती आहे रे माझा, 40 गुणिले 1/6 भाग म्हणजे किती दिले आपल्याला, 4.2 लिटर दिले, बरोबर. तर इथं आले 4.2. इथं काय आपल्याला एकक वगैरे दिलं नाही, म्हणजे हे किती असते, 100 x असते. x इथं आपण x मानू, म्हणजे डायरेक्ट आपलं x मध्ये येते उत्तर. मग काय येणार आहे, आता याचा गुणाकार भागाकार करून घेऊया आपण. म्हणजे काय येणार, 6 1 6 त्रिक, बरोबर. इथे किती आलं रे, 20, बरोबर. आता किती आलं रे, 42. 4.2 गुणिले 3/20 आलं, बरोबर. तर काय येणार याच्या पुढे स्टेप, 42 गुणिले 3/200 आलं, बरोबर. ही फक्त आली माझी x ची व्हॅल्यू आली, ही माझी x ची व्हॅल्यू आली. परंतु आपल्याला x काढायचं आहे का रे, तर आपल्याला काढायचं काय, टोटल क्षमता काढायची आहे. टोटल टाकीत किती क्षमता आहे हे काढायचं आहे. टोटल किती क्षमता आपण मानली होती रे, तर 100x मानलेली, बरोबर. मग आता ह्याला गुणिले 100 करा, म्हणजे डायरेक्ट तुमचं उत्तर येईल 42 गुणिले 3/200 गुणिले 100, बरोबर. या 2 शून्यला हे 2 शून्य गेले, बे आलं. हे किती आलं रे, 21 2 42 21 त्रिक 63 म्हणजे उत्तर काय येणार रे, 63 लिटर. 63 लिटर म्हणजे काय येणार रे, पर्याय क्रमांक 3 बरोबर. तर 15 क्वेश्चन झाले आपले. आता 16वा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करा. आता आपण 16वा क्वेश्चन घेऊ. सोळा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा मसावी 18 आहे. काय दिले रे, मसावी 18 दिलाय, बरोबर. आणि लसावी 1512 आहे. लसावी किती रे आपल्याला, 1512 आहे, 1512 आहे, बरोबर. लसावी 1512 आहे. आणि जर त्यापैकी एक संख्या 126 असेल, म्हणजे एक संख्या 126 आहे, तर आपल्याला दुसरी काढायचं आहे, बरोबर.
असं आपल्याला दिलंय, दुसरे आपल्याला काढायचं आहे. तर काय करणार आहे आपण, फॉर्म्युला काय म्हणतात, मसावी इंटू लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हे असते. हे सर्वांनाच माहिती आहे, बेसिक फॉर्म्युला आहे लसावी मसावी मधला. तर लसावी मसावीचे तर मसावी टाका, लसावीचे तर लसावी टाका. 1512 बरोबर पहिली संख्या 126 गुणिले 2 आहे तशी, म्हणजे आपल्याला 2 काढायचं आहे. म्हणजे आपण 2लाच x असं मानू, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ह्याला आपण x असं कन्सिडर करू. दुसरी संख्या आपली x आहे. तर काय करणार, आता आपलं कटिंग चालू करायचं. आता कटिंग चालू करायचं म्हणल्यावर आता बघा कसं कसं भाग घालणार. आपल्याला ज्यानं भाग घालवता येते त्यानं घालवा, आपण 2 ने घालू. परत सर्वप्रथम बघा हे 18 आहे, म्हणजे 9 न भाग जाते. याला बघा याची बेरीज 9 ला भाग जाते काय तर जाते, मग 9 न घालून घ्या. 9 दुनी 18, 9 एके 9, 9 चौक 36 बरोबर. तर इथं बघा आता 14 ने भाग घालू. 14 एके 14, 1 राहिला, 1 आला बरोबर. 11ला भाग जात नाही म्हणून 0, पुढं 2 घेतलं बरोबर. 14 8 112, म्हणजे काय आलं रे, दुसरी संख्या किती आली रे 108. म्हणजे पर्याय क्रमांक, म्हणजे पर्याय कुठला आला रे यातला, पर्यायमध्येच नाही आहे ऑप्शन मध्ये उत्तर, पर्यायच नाही आहे याचा. 126 216 असं दिलेलं आहे. तर बघा इथं आपलं 2 घ्यायचा राहिलाय, हा इथं 2 राहिलाय, म्हणजे काय येणार आहे 108 गुणिले 2 म्हणजे काय येणार आहे 216 बरोबर. उत्तर काय येणार आहे माझं 216, हे माझं करेक्ट उत्तर येईल. म्हणजे काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर 216 हे बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न काय रे, प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 17वा बघा रेस काय, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 3 पाईप ए बी आणि सी अनुक्रमे 40 20 आणि 30 मिनिटात एक रिकामी टाकी पूर्ण भरू शकतात. मग पहिला लिहून घेऊया आपण. ए आहे, बी आहे, सी आहे बरोबर. ए बी सी किती दिले आपल्याला 40 20 आणि 30, 40 20 30 असं दिले बरोबर. तर काय म्हटलंय 9 मिनिटांनंतर टाकीतील द्रावणाचे प्रमाण किती असेल असं म्हटले, 9 मिनिटांनंतर बरोबर. तर बघा तिन्ही पाईप एकदम चालू केलेत आपण बरोबर. तर बघा यात मध्ये मराठीमध्ये प्रश्न चुकलेला आहे, इंग्लिश मध्ये प्रश्न व्यवस्थित दिलाय बघा. व्हेन द टँक इज एम्प्टी ऑल 3 पाइप्स आर ओपन, व्हॉट इज द प्रोपोर्शन ऑफ सोल्युशन इन द टँक आफ्टर 9 मिनिट्स. म्हणजे 9 मिनिटांनंतर किती भरणार ज्यावेळी तिन्ही चालू करतील. मग सर्वप्रथम काय करून घ्यायचं याचा आपण लसावी काढून घेऊया. 40 20 30 हे जो लसावी किती येते रे 120. सर्व आपल्याला मिनिटात दिले म्हणून 120 येणार बरोबर. तरी लक्षात ठेवा 40 ने 120 ला भागा किती आलं रे 3, 20 ने भागलं तर 6 आणि 30 ने भागलं तर 4 बरोबर. 30 न भागिल्यावर 4, तर काय येणार रे एका मिनिटात किती भरतात रे तिघा मिळून. तर यांची बेरीज करा. एका मिनिटात किती भरणार रे 6 आणि 3 9, 9 आणि 4 13. एका मिनिटात तिघ ओपन केले तर 13 भरतात बरोबर. तर आता तरी किती म्हटले 9 मिनिटांनंतर किती प्रोपोर्शन भरणार असं म्हटले. तर 9 मिनिटात किती भरतील रे 13 गुणिले 9. 13 गुणिले 9 किती रे 13 गुणिले 9 117. 13 गुणिले 9 117. मग 117 आता किती प्रोपोर्शन भरला रे नी, तर आपल्याला काय काढायचं आहे 117 छेद 120. म्हणजे काय येणार रे 3 ने भाग घालवा 39 छेद 40. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सी हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. 39 छेद 40% हा 9 मिनिटांनंतर भाग भरलेला असणार आहे. हे आपलं पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा. प्रश्न क्रमांक 18, जर एका संख्येच्या 20% मध्ये 90 मिळवले, म्हणजे एका संख्येची 20% म्हणजे किती रे x × 20/100 बरोबर अधिक 90 मिळवले बरोबर. तर परिणाम तीच संख्या मिळते. परिणाम तीच संख्या म्हणजे काय रे x मिळते बरोबर. परिणाम x मिळते, तर त्या संख्येचे 80% किती असं दिले आपल्याला बरोबर. आता बघा आता सोडवायचे सर्व. म्हणजे काय येणार आहे x गुणिले
याचं किती येणार आहे 1/5 अधिक 90 बरोबर x बरोबर. मग काय येणार इथं 1/5 इकडचा एक x इकडे घेऊया वजा x बरोबर 90 बरोबर. मग x वजा 5x छेद 5 बरोबर 90 बरोबर. मग इथे किती येणार आहे इकडे वजा 90 येणार कारण इकडे प्लस मध्ये होते इकडे गेल्यावर वजा झालं. मग इथे किती येणार वजा 4x बरोबर वजा 90 गुणिले 5 वजाला वजा कटला म्हणजे किती आलं रे x बरोबर 90 गुणिले 5 छेद 4. तर बघा आपण काय काढले रे x ची व्हॅल्यू काढलं 90 गुणिले 5 गुणिले 4. आता हे व्हॅल्यू बघितलं असं वाटतं की आकडा पूर्ण आलाच नाही आपल्याकडे चुकलं पण असेल असं पण वाटतं कधी कधी. मग काय करायचं ज्यावेळी आपल्याला विचारलंय काय परंतु त्याने आपल्याला 80% विचारलंय मग काढून घ्यायचं 80% म्हणजे किती येते रे 90 गुणिले 5 छेद 4 ही माझी x ची व्हॅल्यू आली. हे जे 80% काढण्यासाठी काय करायला लागणार मला 80 छेद 100 बरोबर. ह्याला हे गेला 5 1 5 5 दुनी 10 4 दुनी 8 8 ला 8 कटला म्हणजे राहिले किती रे उत्तर 90. 90 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे काय येणार रे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर तुम्ही हे गणित असं सोडवणार आहे का ही झाली बेसिक पद्धत. म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण स्टेप लिहिली 20% 40 90% 90 ऍड केलं असं मोठं मोठं लिहिलं एवढं सगळं मोठं लिहिल्यामुळे शेवटी व्हॅल्यू मिळाली x. मग हे तुम्हाला वाक्य कळालं असेल. मग यात करायचं काय आहे बघा त्यावर तुम्हाला माहिती आहे 20% मध्ये 90 मिळवले तर तीच संख्या मिळते. म्हणजे काय रे हे 90 ही व्हॅल्यू 80% आहे 90 ही व्हॅल्यू बरोबर 80% आहे 90 हीच व्हॅल्यू 80% आहे. मग डायरेक्ट हे गणित सोडवायची गरजच नाही तुम्ही डायरेक्ट बघूनच सांगू शकता कारण एक्सच्या 20% मध्ये 90 मिळाल्यावर तीच संख्या मिळते. म्हणजे काय रे 90 हीच 80% असणार आहे त्याचं. म्हणून हे पर्याय डायरेक्ट तुम्ही बघताशी प्रश्न उडवायची गरज आहे कारण डायरेक्ट पूर्ण सोडवायची पण गरज नाही या गणितामध्ये. डायरेक्ट तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकताय. हा झाला प्रश्न क्रमांक 18वा. आता बघा प्रश्न क्रमांक 19वा पुढचा तुम्ही बघा. 19वा प्रश्न बघा. हा दिलाय सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन. म्हणजे बघा हा जर पहिला सर्वप्रथम मी लिहून घेतो. लिहून घेण्यासाठी तोपर्यंत व्हिडिओ मी पॉज करत आहे. तर 19वा प्रश्न मी लिहून घेतलेला आहे. तर सर्वांनी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर सर्वांनी सोडवायचा आहे. तर बघा कसं करणार आता मी 4 त्रिकम 12 आणि 1 13 म्हणजे 13/4 लिहून घेतो 13/4 बरोबर भागिले आहे तसं लिहितो. नंतर बघा कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 4 अधिक 1 5 छेद 4 वजा 0.5 ला मी 1/2 लिहू शकतो म्हणजेच 0.5 असतं. तुम्हाला समजण्यासाठी 1/2 लिहिलं तर इथं बघा 2 अधिक 2 2 गुणिले 2 4 आणि 1 5 म्हणजे 5/2 वजा 1/12 हे ब्रॅकेट आहे तसं आणि छेदात हे लिहून घेऊया आपण 5 याला डायरेक्ट भागानं टाकूया म्हणजे किती आलं रे 1/3 आलं बरोबर. मग 1/3 हा असं लिहून घेऊया आपण बरोबर. आता आपण सोडवायला गणित चालू करूया. तर बघा काय येणार रे आता बघा 13/4 आहे तसं लिहून घेतलं. पहिला आपण काय करणार ब्रॅकेट सोडवून घेणार. मग ब्रॅकेट सोडवण्यासाठी मला काय करायला लागणार आहे आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे. मग याला मी डायरेक्ट 12 करून घेतो म्हणजे आपल्याला सोपं पडेल. गुणिले 6 म्हणजे मी काय केलं रे छेद समान करून घेतलं. मग बघा 5×30 30 मधनं 1 गेलं किती राहिलं रे 29/12 राहिलं बरोबर. ह्या टर्मची व्हॅल्यू माझी 29/12 आली बरोबर. ही माझी व्हॅल्यू आली कशात रे प्लस मध्ये आल्या कारण बाहेर मायनस आहे म्हणून आहे तसं मायनस लिहा -1/2 गुणिले ही व्हॅल्यू येणार माझी बरोबर -1/2 ही व्हॅल्यू येणार माझी. तर यांची व्हॅल्यू काय येणार रे तर काय येणार वजा 29/24 येणार बरोबर. वजा 29/24 येणार. मग माझी आतापर्यंतची व्हॅल्यू आता झाली काढून. इथपर्यंतची माझी व्हॅल्यू झाली काढून. मग आता काय राहिलं रे आता ही व्हॅल्यू इथं घेऊया म्हणजेच काय रे 5/4 बरोबर. ही व्हॅल्यू घेतली मी 5/4. आता मी इकडे आलो 5/4 ला आलो तर 5/4 ला काय केलं रे मी याला गुणिले 6 करून घेऊया. याला गुणिले 6 याला गुणिले 6 केलं मी बरोबर. याला गुणिले 6 याला गुणिले 6 म्हणजे काय होणार रे छेद माझा 24 झाला बरोबर. मग 5×30 मधनं 1 गेला किती राहिले रे 29. 5 मधनं 30 मधनं 29 गेला राहिले किती रे 1. मग 1/24 आलं
म्हणजे याचं उत्तर माझं टोटल 1/24 आलं. म्हणजे माझा आता हे ब्रॅकेट पूर्णपणे संपला. त्याचं उत्तर किती आलं रे माझं? 1/24 आलं. 24 आल्यानंतर बघा 1/24 आला. आता गणित किती राहिले रे माझं? एवढंच राहिले 13/4. आता भागाकार आहे. भागाकारला मी गुणाकारामध्ये करतो. गुणाकार केल्यावर काय करणार? 1/24 होतं, त्याला काय करणार? 24/1 लिहिणार, म्हणजे 24 येणार वरती. छेद काय आहे रे माझं? छेद मध्ये काय आहे? 1/3 आहे. 1/3 ला मी गुणाकार मध्ये करून घेतो. छेदाचा छेद हा अंशात जातो, गुणिले गुणिले 3 येणार. बरोबर, छेदाचा छेद हे अंशात जातो म्हणून त्याला गुणिले 3 करून घेणार. मग 4 सक 24. इथं राहिलेला एक खाली आहे तसं लिहिला. 4 सक 24 आलं. बरोबर. मग आता उत्तर काय येणार रे माझं? 13 गुणिले 6 गुणिले 3 येणार. बरोबर. 13 संख किती रे? 78 गुणिले 3. बरोबर. मग 8 त्रिक 24, 2 21 आणि 2 23. म्हणजे काय आलं रे? 234. म्हणजे काय रे? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करताना सर्वप्रथम काय करणार? छोटा ब्रॅकेट सोडवून घेतला, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट सोडवून घेतला, मग पुढच्या स्टेप आपण करून घेतलो सोडवताना. बाकीचं आपण काय केलं? सर्वप्रथम हे भाग लिहिले ते फक्त आपण तीच व्हॅल्यू लिहिली, फक्त तोडमोड करून लिहिली. फक्त आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात लिहिली, जेणेकरून काय गणित सोडवताना सोपं जाईल. आता बघा क्वेश्चन नंबर 20 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर बघा क्वेश्चन नंबर 20 काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर 20 ला आपल्याला बघा काय, एक बहिर्वक्र पंचकोनाचे शिरोबिंदू दिल्यात. एका बहिर्वक्र पंचकोनाचे शिरोबिंदू दिल्यात. म्हणजे काय रे? शिरोबिंदू म्हणजे काय? पॉइंट आहे. समजा असं षटकोन आहे, आपला पंचकोन आहे. पंचकोन म्हणजे काय? ज्याच्या बाजू 5 असतात. आता हे सगळे त्याचे शिरोबिंदू आहेत, ही 5. मग हे शिरोबिंदू आपल्याला कोऑर्डिनेट्स मध्ये दिल्यात. मग कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊया सर्वप्रथम. मग काढायचं कसं ते तुम्हाला सांगतो. आता बघा कोऑर्डिनेट्स काढा. पहिला पी म्हणजे काय रे? 0 0 आहे. बरोबर. क्यू म्हणजे काय रे? हा जरा अवघड प्रश्न पडलाय एखादाच. 6 0 PQR बरोबर किती आहे रे? 8 3 S बरोबर काय रे? 4 7 आणि T बरोबर काय रे? 0 4. मग आपल्याला ऑप्शन त्यांनी दिले, तिथे लिहून घेतो. ऑप्शन 42 45 39 आणि 36 असं दिले. 42 45 39 आणि 36. आपल्याला याचा काढायचं काय रे? तर आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. एरिया काढण्यासाठी काय करायचं? सर्वप्रथम याला लिहून घ्यायचं. म्हणजे काय? हा x1 आहे, म्हणजे हा y1 आहे. बरोबर. हा x2 आहे, हा y2 आहे. असंच करत करत गेला तर काय येणार? हा x5 येणार आणि हा y5 येणार. बरोबर. तर काय करायचं? आपल्याला एरिया काढण्यासाठी काय करणार यात? तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला फॉर्म्युला पाठच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही हे गणित सोडवूच शकत नाही. त्यामुळे फॉर्म्युला डायरेक्ट पाठवून ठेवायचं. म्हणजे काय करायचं? ह्याचा ह्याच्याशी गुणाकार करायचा. पहिला सर्वप्रथम काय लिहायचं? एरिया काढण्यासाठी 1/2 लिहायचं. 1/2 लिहायचं. म्हणजे ब्रॅकेट करून घ्यायचा. ब्रॅकेट करून काय करायचं रे? पहिला यांचा गुणाकार करा, मग नंतर ह्यांचा गुणाकार, मग ह्यांचा गुणाकार, मग ह्यांचा गुणाकार. बरोबर. आता ही संख्या राहिल्या म्हणजे यांचा गुणाकार, ह्याच्या खाली ही संख्या येणार. म्हणजे काय येणार रे? 0 गुणिले 0 किती आला रे? 0 प्लस 6 गुणिले 3 किती रे? 18. 6 गुणिले 3 18. बरोबर. त्यानंतर काय येणार रे? 8 7 56. बरोबर. आणि 4 4 16. इथपर्यंत कळालं तुम्हाला? इथपर्यंत कळाले. आता काय करायचं रे? यातनं आपण y कोऑर्डिनेट्स वजा करून घ्यायचे. म्हणजे काय करायचं? आता इथनं चालू करायचं. इथं काय नाही म्हणजे काय रे? ह्याच्या पुढची ही संख्या येणार. बरोबर. शेवटला काय केलं रे? 0 गुणिले 0 होतं ते 0च येते. बरोबर. आणि ही संख्या एक राहिल्या, हे करून घेतलं आपण. बरोबर. तर काय करायचं आहे बघा, आता इथनं गुणाकार करायचं चालू करायचं. 0 गुणिले 6 किती आलं रे? इथं मध्ये वजाबाकी चिन्ह लिहायचं. 0 गुणिले 6 किती आलं रे? तर 0 अधिक 0 गुणिले 8 0. बरोबर. अधिक 3 गुणिले 4 12 अधिक काय रे? 7 गुणिले 0
0 आणि काय रे इथं किती आहे 4 गुणिले इथं किती आलं रे 0 म्हणून प्लस 0 बरोबर. एवढं सर्व आलं तर काय करायचं आता बघा 1/2 बरोबर यांची बेरीज करून घ्या. 8 6 12 12 ने 8 20 बरोबर. राहिले 2 अधिक हातच्यात आले 2 तर किती येणार आहे 1 अधिक 5 6 6 आणि 1 7 7 आणि 2 9 आलं बरोबर. आता यांची बेरीज किती आले रे आणि बाहेरचे किती रे वजा म्हणून वजा 12 किती आलं रे 1/2 78 म्हणजे किती आलं रे 39 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. हा फॉर्म्युला सर्वांनी आपल्या नोटबुक मध्ये नोट करून घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला शिवाय तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला एकदम महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे. तर तुम्हाला फॉर्म्युला बघा कसं करायचं आहे. असा तिरका गुणाकार करत जायचं. सर्वप्रथम असं मांडून घेतलं की तुम्हाला लगेच कळून जाईल. असं मांडून घेतलं की उत्तर येते. हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. हा झाले 20 प्रश्न. आता पुढचा प्रश्न 21 नंबर. आता 21 नंबर प्रश्न काय म्हणतोय बघा. एक वस्तू 8,900 ला खरेदी करण्यात आली म्हणजे 8,900 ला त्याने खरेदी केली. तिची किंमत 40% वाढवून चिन्हांकित करण्यात आली. त्यानंतर 5% सवलतीने विकली तर व्यवहारात एकूण नफा टक्केवारी किती आहे. तर बघा पहिला समजा यात ऍक्च्युअल मध्ये किंमत जी दिली ती किंमतची गरजच नाही. समजा आपल्याला पहिला सुरुवातीला किंमत 100 रुपये होती तर त्याने काय म्हटले 40% वाढवले. 40% वाढवले म्हणजे किती झाले रे 140% 140 झाली. 40% वाढवले म्हटल्यावर बरोबर. कारण ते काय म्हटले त्यांनी 40% इन्क्रीज केली. इन्क्रीज म्हणजे काय 40% वाढवली म्हणजे किती झालेली तीच व्हॅल्यू 140 झाली. आता त्याने काय म्हटले 140 वर त्याने किती दिले रे 140 वर 5% सूट दिल्या. 140 वर 5% सूट म्हणजे 140 आपण 5% काढून घेऊया. 40 गुणिले 5 छेद 100 बरोबर. मग आपल्याला काढून घेऊया. आता किती येणार आहे 5 एके 5 हे आलं 20 शून्याला 0 गेला बरोबर. किती झालं रे 14 भागिले 2 म्हणजे किती आलं रे 7. मग यातनं 140 मधनं वजा 7 करा म्हणजे किती आलं रे 133 म्हणजे प्रॉफिट किती झालं रे माझं 33%. 33% आपलं प्रॉफिट आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे जर बरोबर उत्तर आहे. हे झाले 21 प्रश्न. 22वा प्रश्न सोडवायचा आहे आता आपल्याला. क्वेश्चन क्रमांक 22. तर बघा क्वेश्चन क्रमांक 22 एकदम सोपा पडलाय. 1/20 हे 10/40 किती टक्के आहे. एकदम सोपा आहे. 1/20 हे कुणाच्या रे 10/40 म्हटले किती टक्के आहे. टक्के काढण्यासाठी आपण काय करतो रे गुणिले 100 झालं. एवढंच करायचं आपल्याला यात. मग आपण काय म्हटलंय ज्यावेळी छेदाचा छेद असतो म्हणजे छेदाचा छेद म्हणजे 40 हे अंशात जाणार आणि ओरिजिनल छेद असतो तो छेदात येणार. हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी सर्वप्रथम पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की हा प्रोसेस कशी केली. म्हणजे कसं करायचं आपल्याला छेदाचा छेद खाली आणायचा आणि याला वरती न्यायचा. हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये अजून भरपूर कन्सेप्ट आहेत ते सर्व सांगितले. ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि हे सर्व एक्झाम्पल आता ग्रुप डी ला आता लेटेस्ट झालेल्या पेपरला पडलेला म्हणजे बघा 27/11/2025 ला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आता लेटेस्ट प्रश्न आहे ते. त्यामुळे हे सर्व प्रश्न करून घ्यायचे. मग याचं उत्तर काय येणार आहे गुणिले 100 हाय तसं आहे. तर उत्तर बघा 2 शून्यला 2 शून्य गेले बरोबर. 2 एके 2 2 राहिलं आणि किती आलं रे 20 म्हणजे उत्तर किती आलं रे 20%. 20% म्हणजे पर्याय कोणता आहे रे 20% म्हणजे पर्याय क्रमांक ए हे जर बरोबर उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. सर्वप्रथम पण तुम्हाला फक्त मांडणी करून घेता आली पाहिजे. तर बघा एक 22 प्रश्न आपले चालले आहेत. तर टोटल अजून 3 प्रश्न राहिलेले आहेत. टोटल एका शिफ्टला 25 क्वेश्चन पडत होते मॅथचे. आता 22 क्वेश्चन आपले पूर्ण झालेले आहेत. आता 23वा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23 काय बघितलं बघा 6,800 या रकमेवर 15% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजदराने 2 वर्षाच्या कालावधीनंतर मिळणारी एकूण रक्कम किती असेल बरोबर. मग किंमत किती दिली आपल्याला 6,800 दिले बरोबर. 6,800 किती दिले फायदा दिला त्यांनी एका वर्षाला 115/100 झालं. दुसऱ्या वर्षाला किती झालं रे 115/100 आलं बरोबर.
मग काय करणार आहे मी सर्वप्रथम हाय तसं लिहून घेणार 68 ह्याला भाग घालवा 5 ने 5 2 10 5 3 15 23/20 इथं पण काय येणार आहे 23/20 बरोबर 23/20 23/20 या शून्याला हा शून्य गेला या 2 शून्य गेले 2 शून्याला 2 शून्य गेले बरोबर. आता इथं बघा 2 दुनी 4 17 चौक 68 म्हणजे 17 आलं बरोबर. मग 23 चा वर्ग किती रे तुम्हाला पाठ पाहिजे पाड्यामध्ये तुम्हाला वर्ग पण पाठ करून घेतो आपण 529 गुणिले 17 हे जो अंतिम उत्तर आहे. मग आता पूर्ण गुणाकार करायचा का रे नाही मग 7 9 किती रे 63 म्हणजे एकक स्थानी आपलं 3 येणार. मग एकक स्थानी 3 कुठला आहे रे तर एकक स्थानी 3 हे दोन संख्यामध्ये दिले त्यामुळे आता आपल्याला उत्तर मध्ये पोहोचावंच लागणार. मग आता पूर्ण सोडून घ्यायचं 17 9 किती रे 153 इथं हातचे आले 15 17 दुनी 34 34 मध्ये 15 मिळवा किती आले रे 49 हातचे आले 4 बरोबर. 17 पाचे किती रे 17 पाचे 85 85 अधिक 4 किती रे 89 म्हणजे 8993 हे जो उत्तर येणार. म्हणजे काय येणार रे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हे जर बरोबर उत्तर आहे. त्यासाठी गणित सोडवण्यासाठी तुम्हाला वर्ग एक माहित पाहिजे बस बाकी कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं तरी हे प्रश्न एकदम सोपा प्रश्न पडलेला आहे. असे झाले आपले 23 क्वेश्चन्स. आता 24th क्वेश्चन बघा. क्वेश्चन क्रमांक 24 क्रमांकचा प्रश्न बघा. हा परत बोर्डमाचा प्रश्न पडलाय. बोर्डमाचा प्रश्न आहे म्हणजे काय काय दिलाय बघा. ट्रायंगल दिलाय ट्रायंगल गुणिले 2.2 अधिक 0.33 गुणिले 3/4 वजा 1/20 गुणिले 0.55 बरोबर 0.99 असं दिलेलं आहे आपल्याला बरोबर. तर आपल्याला ह्याची किंमत काढायची आहे बरोबर आहे ना त्याचीच किंमत काढायची आहे हो त्याचीच किंमत आपल्याला काढायची आहे. तर याचं उत्तर काय येणार रे तर बघा आपल्याला याची किंमत काढायची तर काय करणार ट्रायंगल हाय तसं लिहून घ्या गुणिले 2.2 ला मी असं लिहू शकतो का रे 22/10 एक पॉईंट घेतला खाली 10 घेतलं अधिक ह्याला असं लिहू शकतो का रे मी 33/100 गुणिले 3/4 लिहू शकतो वजा 1/20 गुणिले 55/100 बरोबर 99/100 असं लिहू शकतो का रे आपण तर लिहू शकतो. तर आता आपणला सोडवायला चालू करू. तर बघा काय येणार रे हे आहे तसं ठेवूया ही टर्म पहिला आपण ही टर्म सोडून घेऊया कारण सगळं गुणाकार मध्ये हे गुणाकार करून घेऊया किती तरी 33 99/400 आलं वजा किती आलं रे तर बघा याला भाग घालूया आपण 11 आलं 5 न भाग घालवलं 11 आलं 11/55 आणि हे 4 आलं बरोबर. आता भाग जातो का रे ते नाही जात 11/400 आलं बरोबर. तर इथे किती आलं रे बरोबर 99/100 आहे तसं आहे बरोबर. इथली टर्म आहे तसं लिहून घेऊया अँगल गुणिले 22/10. आता बघा इथं प्लस चिन्ह आहे. आता बघा इथं छेद समान समान आहे इथं छेद समान समान आहे छेद समान समान आहे म्हटलं काय होणार वरच्यांची वजाबाकी म्हणजे किती आलं इथे 11तनं 99 मधनं 11 गेले 88/400 आलं बरोबर. आता बाकीचे स्टेप लिहून घ्या 22/10 22/10 आपण असं पण लिहू शकतो 11/5 आणि ह्या ट्रायंगल माझा आहे तसा बरोबर. इथे किती आहे रे 99/100 आहे तसा आहे बरोबर. आता ह्याला आपण इकडे घेऊया म्हणजे काय येणार 99/100 वजा 88/400 बरोबर. इकडे ट्रायंगलची ही बाजू अजून आहेच ती कन्सिडर करू आपण. मग याला गुणिले 4 करा म्हणजे छेद आपला समान होईल म्हणजे किती आलं रे 9 चौक 36 3 36 आणि 3 39 वजा 88/400 आलं बरोबर. तर काय होणार 96 मधनं 88 गेले किती राहिले रे 96 मधनं 88 गेल्यावर किती राहते रे 308 छेद 400 आलं. इथपर्यंत सर्वांना कळाले आणि इकडची टर्म आता लिहून घेऊया 11/5. आता बघा ह्याला 11 भाग जातो का रे
तर जातो बघा, डायरेक्ट कसोटी लावून बघा. 8 आणि 3 11 आणि 0, 11 तर 0 गेले, 11 आलं. मग 11 भाग घालवा, 11 की 11, 11 2 22, 11 8 88. आणि याला 5 ने भाग जातो का रे, तर जातो. 5 8 40. बरोबर. म्हणजे उत्तर किती आलं रे माझं, 28/80. बरोबर. उत्तर किती आलं रे माझं, 28/80. तर उत्तर तसं दिले का रे, तर तसं दिलं नाही, पॉईंट मध्ये उत्तर दिले. मग परत 4 ने भाग करूया, 4 7 28 आणि 20. म्हणजे किती आलं रे, याला गुणिले आपण 5 करूया, म्हणजे ह्याला आपण गुणिले 5 करूया, म्हणजे काय येणार आहे माझं, 35/100. म्हणजे उत्तर किती आलं रे, 0.35. 0.35 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे जरा क्वेश्चन खूपच कॅल्क्युलेटिव्ह पडलेला. प्रत्येक शीटमध्ये एखादा क्वेश्चन असा कॅल्क्युलेटिव्ह पडतोच. सोडवताना हे लक्ष द्यायचं, कारण एक चूक जरी झाली तुमची तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्यापासून दूर व्हाल. तर हे झाले 24 क्वेश्चन. आता आपला आजच्या पेपरचा शेवटचा प्रश्न आहे. तर बघा, क्वेश्चन क्रमांक 25, लास्ट क्वेश्चन, या शिफ्टचा शेवटचा क्वेश्चन आहे. तर बघा, क्वेश्चन क्रमांक 25 काय पडला रे, 25. क्वेश्चन क्रमांक 25 काय आहे, आता बघा हा क्वेश्चन जरा अवघड पडला. एका धातूच्या सळीचे ए बी सी असे 3 भागात विभाजन केले, ए बी सी. बरोबर. तर ए आणि बी चं गुणोत्तर किती दिले रे आपल्याला, ए आणि बी चे लांबीचे गुणोत्तर 9/20 दिले. बरोबर. सी आणि बी चे लांबीचे गुणोत्तर, सी आणि बी लांबीचे गुणोत्तर इथं लिहितो, सी छेद बी लांबीचे गुणोत्तर 5/11 आहे. क्वेश्चन मध्ये वाचताना सी छेद बी असं दिलंय, आपण लिहिताना चुकून बी हा सी असं लिहितो. त्यामुळे क्वेश्चन नीट वाचून घ्यायचा असला, क्वेश्चन मध्ये नीट वाचून घ्यायचा आहे. तर काय म्हटलं बघा, जर ए आणि सी मधला फरक, ए आणि सी मधला फरक 10 सेंटीमीटर आहे, तर धातूच्या सळीची एकूण लांबी मोजायची आपल्याला. बरोबर. तर एकदम सोपा प्रश्न आहे. सर्वप्रथम असं लिहून घ्यायचं, ए बी सी असं लिहून घ्या. सर्वप्रथम रेशो लिहून घ्या, 9/20. परंतु इथं बघा उलट दिलंय, त्यामुळे इथं उलट लिहून घ्यायचं, 11/5. बरोबर. सॉरी, इथं 20 आहे तर इथं पण 20 असणार, इथं 11 आहे तर इथं पण 11 असणार. बरोबर. तर आता यांचा रेशो काढून घेऊया आपण. डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. डायरेक्ट गुणाकार, पहिला काय कट होते काय यामध्ये, तर काय कट होत नाही. तिन्ही मध्ये कुठला कट होणार संख्या नाही आहे, तर डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. 11 9 99, 20 गुणिले 11 किती रे, 220, आणि 5 गुणिले 20 किती रे, 100. हा यांचा रेशो आला. बरोबर. तर आपल्याला काय काय दिलंय बघा, त्यांनी ए वजा सी बरोबर 10 सेंटीमीटर दिले, म्हणजे ए आणि सी मध्ये 10 सेंटीमीटरचा फरक आहे. म्हणजे किती, यांच्यात फरक किती आहे रे, ए वजा सी, किंवा हा सी वजा ए सुद्धा असू शकतो, कारण सी मोठा आलाय, त्यांच्यातला फरक आपल्याला 10 दिले, कारण इथं सी 100 आलाय आणि ए 90 आलाय, म्हणून हा सी वजा ए आहे, ना की ए वजा सी आहे. मग सी वजा ए म्हणजे किती, 100 वजा 99 किती रे, 99. 100 वजा 99 1 आला, म्हणजे 1 बरोबर माझी 10 सेंटीमीटर आहे. बरोबर. 1 म्हणजे माझी 10 सेंटीमीटर. मग टोटल करायला याची पहिला सगळ्यांची टोटल करायला लागणार. याची टोटल किती येते रे, 100 अधिक 220 म्हणजे किती आलं रे, 320 प्लस 99 किती आलं रे, 9 11 4 419. बरोबर. आणि म्हणजे टोटल आपले युनिट किती आहेत रे, 419 आहे. 1 युनिट बरोबर किती आहे रे, 10 आहे. मग याला गुणाकार आला 10, म्हणजे उत्तर किती आलं रे, 4190 सेंटीमीटर. 4190 म्हणजे उत्तर काय आलं रे याचं, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आजचा हा आपला ग्रुप डीचा पहिला पेपर झाला. तुम्हाला पेपरमध्ये नक्की नेमकं काय काय आवडलं, कुठले टॉपिक तुम्हाला आवडले, कोणते टॉपिक तुम्हाला माहित नव्हते, कोणतं गणित तुम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं, परंतु आता बघितल्यावर तुम्हाला कळालं की नेमकं प्रश्न कसं सोडवायचा आहे. तर ते प्रश्न तुम्हाला जर आवडले असतील, क्वेश्चन माझे सोडवण्याची टेक्निक वगैरे आवडले असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. धन्यवाद.